धाराशिव जिल्ह्यातील एक आदर्श आणि स्वावलंबी पतसंस्था म्हणून नावारूपाला आलेली उमरग्याची जिल्हा परिषद हायस्कूल टीचर्स सोसायटीची 34वी वार्षिक सर्वसाधारण सभा जिल्हा परिषद हायस्कूल उमरगा या ठिकाणी दिनांक 27 जुलै रोजी रविवारी संपन्न झाली। तब्बल 1,34,00,000 रुपयांचा नफा यावर्षी झाल्याबाबत पतसंस्थेचे चेअरमन तथा मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांनी NTV न्यूज मराठीशी बोलताना माहिती दिली। या सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षपदी चेअरमन तथा शाळेचे मुख्याध्यापक पद्माकर मोरे होते, तर आमदार प्रवीण स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी सर्व संचालक मंडळ व्यासपीठावर उपस्थित होते। संस्थेचे सभासद आणि माजी गट शिक्षणाधिकारी काकासाहेब साळुंके, चार्टर्ड अकाउंटंट लक्ष्मीकांत शिंदे, लोहार याचे माजी गट शिक्षणाधिकारी सुभाष चव्हाण, व्हाईस चेअरमन महेश कांबळे, माजी चेअरमन लक्ष्मण चव्हाण, श्रीमंत जाधव, हनुमंत शिंदे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष विजय ओवाणकर आदी मान्यवर उपस्थित होते। तर शिक्षकांच्या आयुष्यामध्ये हे सोसायटीचे काय महत्त्व असं सांगायला आपण? शिक्षकाच्या आयुष्यामध्ये शिक्षक पतसंस्था ह्या वित्त वाहिनीचं काम अतिशय शिक्षकाच्या गरजा भागवण्याचं काम या शिक्षक सोसायटीच्या माध्यमातून होतं। 1992ला स्थापन झालेली जिल्हा परिषद हायस्कूल टीचर्स कोऑपरेटिव्ह सोसायटी ही गेली 33 वर्ष आदरणीय कैलासवासी साळुंके गुरुजी आणि त्यांच्या काही मित्रांनी स्थापन केली आणि आज 500 सभासद जवळपास त्या पतसंस्थेचे आहेत। अतिशय दिमाखानं चांगल्या पद्धतीनं काम या ठिकाणी चालू आहे। उमरगा तालुक्याची ही पतसंस्था उमरगा आणि लोहार आहे त्याचं कार्यक्षेत्र आहे आणि महाराष्ट्रातल्या मोजक्या आदर्श पतसंस्थापैकी एक पतसंस्था, स्वबळावर कर्ज देणारी, स्वतःची इमारत असणारी, प्राईम लोकेशनमध्ये कोट्यावधीची प्रॉपर्टी असणारी ही पतसंस्था वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शिक्षकांना समृद्ध करण्याचं काम या पतसंस्थेच्या माध्यमातून होतंय। 25 कोटीपेक्षा जास्त भाग भांडवल दिवसाला व्याज आकारणी करणारी आणि चालू आर्थिक वर्षावर सभासदांना लाभांश देणारी महाराष्ट्रातील एकमेव पतसंस्था असलेल्या संस्थेचे कर्ज वाटप 11% दराने तर ठेवीवरील व्याज 8% दराने देण्यात येत आहे, अशी माहिती यावेळी चेअरमन आणि संचालक मंडळाच्या वतीने सांगण्यात आले। जिल्हा परिषद हायस्कूल टीचर सोसायटीच्या 34व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं आज मी माझ्या 500 सभासदांचं खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांच्या विश्वासामुळे सोसायटीनं आज एवढी मोठी प्रगती केलेली आहे। 1,34,00,000 रुपयाचा नफा सोसायटीला यावर्षी झालेला आहे आणि यापुढे सुद्धा सोसायटीकडून सभासदांना कमी वेळामध्ये चांगली सेवा उपलब्ध होण्यासाठी यावर्षी उमरगा तालुक्यातल्या सोसायटीच्या सर्व सभासदांना, या संस्थेच्या सर्व सभासदांना एक स्कीम आम्ही आणलेली आहे गोल्ड लोनची आणि या स्कीममधून 9.5% दराने व्याजदरानं आपण सोने तारण कर्ज सर्व सभासदांना उपलब्ध करून दिलेला आहे आणि यामागचा उद्देश हाच आहे की सभासदांचा वेळ वाचावा आणि कमी त्रासामध्ये सभासदांना पैसे उपलब्ध व्हावेत। यावेळी सुभाष चव्हाण, बालाजी मसलगे यांनीही मनोगत व्यक्त केले। शिक्षक नेते विजय ओवाणकर, तानाजी बिराजदार, वनराज सूर्यवंशी, संजय चालुक्य, बाबूराव पवार, व्यंकट क्षीरसागर यांनी कर्ज संरक्षण योजनेच्या चर्चेत सहभाग घेऊन काही महत्त्वपूर्ण बदल सुचवले। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे संचालक बशीर शेख, वसंत जाधव, संजय पटवारी, मीना सोनकांबळे, धनश्री दळवी, सविता कोकाटे, सचिव तुकाराम कुंभार, राम साळुंके, नवाज शेख यांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनराज फुरडे यांनी केले, तर अहवाल वाचन संस्थेचे संचालक बशीर शेख आणि प्रास्ताविक पद्माकर मोरे यांनी मांडले, तर आभार महेश कांबळे यांनी मांडले। कारण मला जमीन घ्यायची होती। सोसायटीचं ब्रीद वाक्य असं होतं की अर्ज द्या, कर्ज घ्या, मात्र मला या सोसायटीनं अर्ज न देता देखील किमान 6 ते 7 वेळेस अर्ज मी नंतर दिला, मात्र पैसे मला त्याच दिवशी हे मिळालेले आहेत। त्याच्यामुळं माझ्या मुलाचा व्यवसाय असेल किंवा सुनबाईचा व्यवसाय असेल, यासाठी मला इतका लाभ झाला की त्याच्यामुळं मी आज करोडपती झालेलो आहे। गेली अनेक वर्ष सोसायटीच्या माध्यमातून अनेक सभासदांचं हित या ठिकाणी जपणारी एकमेव सोसायटी जिल्ह्यातील आहे आणि जिल्ह्यातील एक आदर्श आणि नामांकित सोसायटी म्हणून गणली जाणारी ही सोसायटी सभासदांच्या हिताबरोबरच सोसायटीचं हित साधत असताना
अद्यापर्यंत सोसायटीला इमारत नव्हती. गेल्या 2 वर्षापासून मी ज्यावेळेस अध्यक्षपदावर होतो त्यावेळेस इमारतीचं भूमिपूजन करण्यात आलं आणि गेली 2 वर्ष इमारत पूर्ण करण्यामध्ये सर्व संचालकांनी, सर्व सभासदांनी या सोसायटीला हातभार लावल्यामुळे आज जवळपास 4 मजली इमारत या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आणि सोसायटी आज जिल्ह्यातील एक स्वावलंबी सोसायटी म्हणून ओळखली जाते. टीचर्स कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून सर्व सभासदांचा विश्वास संपादन करून काम करत असताना आम्हाला एक आनंदाने गर्व होतोय, स्वाभिमान वाटतोय की आदरणीय गोविंदराव साळुंखे सरांनी लावलेलं हे रोपटं वटवृक्षामध्ये करताना त्यामध्ये आमचा एक सर्व संचालकांचा एक मोलाचा योगदान आणि वाटा देता आला याचा मला सार्थ अभिमान वाटतोय. आणि सभासदांचं जे काय 13% व्याजदरानं आमची संस्था चालायची आज आम्ही 11% आलेले आहोत आणि भविष्य काळामध्ये आमच्या सभासदांची एक अपेक्षा आहे व्याजदर कमी करावं. निश्चित स्वरूपात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये आमची काही कोटी आमची सभासदांच्या रकमा पडून आहेत त्या रकमेची वसुलीसाठी आमचं संचालक मंडळ सातत्यानं प्रयत्न करत आहे आणि ती वसुली झाल्यानंतर आणि सर्व सभासद आपले हप्ते वेळेवर जर भरण्याचा मानस आम्ही वारंवार त्यांना करतोय वसुलीसाठी. वसुली जर व्यवस्थित आज आहे याहीपेक्षा जास्त वसुली झाली आणि सर्व सभासदांनी आपला शेअर्स वेळेवर जर जमा केला तर निश्चित स्वरूपात भविष्य काळामध्ये याहीपेक्षा कमी व्याजदरानं व्याज देण्याचा आमचा मानस सर्व सभासदांपुढे आम्ही व्यक्त करतोय आणि सभासद. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, धाराशिव.